हरिः ओम। इष्टदेव परात्पर परब्रह्म भगवान श्री पुरुषोत्तम नारायण सुंदर आपल्या सभेचे संचालक शास्त्री स्वामी रघुनंदन दासजी, पार्षद स्नेहल भगत, यजमान परिवार, आयोजक नवतरुण मित्रमंडळ, वारकरी भजनी मंडळ, स्वामीनारायण सत्संग मंडळ आणि सर्व कोणी भगवत प्रेमी इथे उपस्थित राहिलेले भक्त, प्रतिवर्ष हा डोक्याचा दुखावा कशाला नाही वाटत आपल्याला? सात दिवस मोड्याचे, तीन तर लग्न आहे. प्रत्येक व्यक्तीची मौलिक मांग आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला शांतीची आवश्यकता आहे. कोणी भगवंताजवळ जाऊन प्रार्थना केली का, मला शांती दे? महाराज भजनामध्ये खूप सुंदर म्हणतात, पंढरपूरला जाऊन आणि भगवंताला प्रार्थना करतात, प्रभू माझ्यासारखीच बायको सर्वेला दे. लोकांनी विचारलं, महाराज अरे तुमच्या घरी तर डोक्याचा दुखावा आहे का सर्वेला दुखी करायचे आहे? महाराजनं सुंदर जबाब दिला, मी दुखी आहे म्हणून मंदिरात आहे, दुखी आहे म्हणून इथे येतो. हातामध्ये हे ताळ घेतो कारण मला शांती पाहिजे आहे. आणि जोपर्यंत हे शांतीची भूक आपल्याला लागणार नाही तोपर्यंत आपण ह्या मंडपापर्यंत येऊ शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती, समाजाचा प्रत्येक व्यक्ती आज शांती शांती शांतीसाठी धावपळ करतो आणि धावपळामुळे तो अशांतीचं सर्जन करतो. त्या धावपळामुळे अशांती अशांती आणि अशांती जीवनामध्ये निर्माण होत असते. शांतीसाठी काही शब्द प्रयोग केले आहे. नंबर 1 पीस, इंग्लिश मध्ये पीस, PIEC, पीस म्हणजे शांती. दुसरा शब्द आहे QUIET, क्वाइट म्हणजे शांती.
तिसरा शब्द आहे सायलंट. आणि चौथा शब्द आहे CALM, काम. ह्या चारीचा प्रयोग शांती म्हणून इंग्लिश मध्ये करतात. दवाखान्यात जा म्हणजे तिथे लिहिलेलं असतं सायलंट प्लीज. डॉक्टरला पण शांती आवडते. वकिलीच्या घरी जा तर तिथे पण बाहेर बोर्ड लावलेलं असतं की आत येण्याच्या पूर्वी मोबाईलला सायलंट करा. कलेक्टर कचेरीमध्ये जा तर तिथे पण हाच नियम. कुठे नाही हा नियम. मंदिरामध्ये नसतो. परवाच्या रोजी गहू साफ करायचे होते. त्या गव्हापेक्षा त्या स्त्रियांचा आवाज जास्ती होता. पण आनंद आहे तो, त्या गोष्टीचा आनंद आहे. परमेश्वराला कोण आवडतो? पीसफुल व्यक्ती, प्रसन्न हृदयी व्यक्ती परमेश्वराला आवडतो. जो स्वतः प्रसन्न आहे तो परमेश्वराला आवडतो. आणि प्रसन्नता केव्हा प्राप्त होते? दीप साक्षी आहे. दीप प्रज्वलनाची गोष्ट आली. म्हटलं आपण कोणाच्या हाती दीप प्रज्वलन करू? साहेबचं नाव लिहिलं होतं. दुसरे संत होते पण आज मालोदमुळे कठीण आहे. शास्त्रीनं मला आग्रह केला की तुम्ही प्रज्वलित करा. म्हटलं नाही, मायापेक्षा पण तुम्ही श्रेष्ठ आहे, कारण तुम्ही लहान आहे. राग द्वेष ह्या सर्व पासून तुम्ही मुक्त आहे. म्हणजे तुमच्या हातून जर दीप प्रज्वलन झालं आणि तुमच्या हातून जर ह्या कथेचा शुभारंभ झाला तर ते उत्तम कार्य होईल. विहाय कामान, भगवद्गीता. भगवान श्री कृष्ण नारायण यांचा मत, शांती कोणाला मिळते आणि शांतीसाठी तुम्हाला काय करावं लागतं? विहाय कामान यः सर्वान पुमाश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति. निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति. हे अर्जुन, जर तुला शांती पाहिजे, सर्वात प्रथम कामनेचा त्याग कर, अपेक्षाचा त्याग कर. इससे बड़ा सुख, इससे बड़ी शांति कहीं नहीं मिलेगी. जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख आहे. अपेक्षा रखोगे तो दुखी, पण अपेक्षा रहित भजन करा, अपेक्षा रहित जीवनामध्ये आचरण करा. मी सभेत आला, पूजन सुरू होतं
आम्ही बसून गेल्या खाल्या. स्वामी म्हणता नाही हो, तुम खुर्शी आणतो. अरे म्हटलं चालेल हो, आपल्याला काही हरकत नाही. बैठना ही है, खुर्शीवर बसा, गादीवर बसा की खाटवर बसा. इथे तर 7 दिवस बोलायला आले आहे, म्हणजे आपल्याला बोलायचंच आहे. तुम्ही खाले बसवा, तुम्ही खुर्शीवर बसवा की व्यासपीठवर बसवा. जर मी अपेक्षा ठेवता की नाही मला तर मस्त सोफाच पाहिजे, तर मला दुःख होत. कामनाओं को छोड़ो, जो मिले उससे चला लो. चलेगा ये शब्द अगर जीवन में सार्थक हो गया, आपल्याला चालेल सर्व. बस हा शब्द जर सार्थक झाला तर शांती शांती शांतीच जीवनामध्ये आहे. दुःख आहेच नाही. पण अर्जुन, हेच कठीण आहे. कामना रहित होणं हे कठीण आहे. नंबर 2, स्पृहाचा त्याग. घेलछा, वस्तू प्राप्त करण्याची घेलछा. नंबर 3, हे माझं, हे माझं, हे माझं, हे मेरा मेरा मेरा, हे जे भावना आहे त्या भावनेचा त्याग. हे शांतीचे उपाय दाखवतोय. आणि सर्वात शेवटी निर्ममो निरहंकार. मी नाही म्हणत, भगवान कृष्ण म्हणताय. कोणाला शांती मिळते? निर्ममो निरहंकार सशांती मदिगच्छति. स्वामी नारायण 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 नारायण नारायण. प्रत्येक व्यक्ती शांतीचा आशिक आहे. बाईचं नाव शांती असल्यानं शांती नाही मिळत. एक जागेवर कथेत मी म्हणाला, भावनाओं को बदलो, अपने आप शांति की अनुभूति होगी. एक माणूस म्हणाला, महाराज आजच बदलतो, घरी जायचं. बाईचं नावच भावना होतं. आजच फार गती, जीवनामध्ये गैरी अशांती आहे.
म्हटलं भाऊ, मी तोड्याचं नाही जोड्याचं काम करतो. हमेशा प्रसन्न चित्त रहा, हे भक्तीची मांग आहे. आपण इथे कथा ऐकायला बसले आहे म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता प्रसन्नता आणि प्रसन्नताच पाहिजे. कोणत्याही कोपऱ्यामध्ये राग द्वेष असला तर मंडपाच्या बाहेर. आपले राग द्वेष आपल्या घरी, या सिर्फ प्रसन्न रहो, तरच हे कथा आपल्या हृदयामध्ये बसू शकेल. पागल है मानव. शेजारींना पाहून स्माइल देतो आणि घरी येऊन झगडा करतो. मानवीय प्रकृती आहे. शेजारीच्या समोर पाहून स्माइल करतो आणि घरी येऊन झगडा करतो. आपण 21व्या सदीमध्ये आहे आणि हे सदी 21वी सदी डान्सिंग डेथ. एक इंग्लिश कवीनं लिहिलं, मौत कैसी चाहिए, मृत्यू कसं पाहिजे तर डान्सिंग डेथ. जर मरायचंच आहे, जर एका रोजी मरायचंच आहे, तो फिर क्यों रो रो के मरे, हंस के क्यों नहीं. एका दिवशी येणारच आहे ते, आज नाही तर 10 दिवसानंतर, 10 वर्षानंतर येणारच आहे ते. तो हसते हसते क्यों न मरे. भगवत भक्ताचं लक्षण आहे प्रसन्न चित्त असायला पाहिजे. शांती प्राप्त करण्यासाठी आपला हा उद्यम आहे, आपला हा परिश्रम आहे. 7 दिवस पर्यंत ह्या मंडपामध्ये बसून आपल्याला भगवत चरित्रामध्ये, या गंगा प्रवाहामध्ये स्नान करायचं आहे. बडा अद्भुत शुकदेवजी महाराजांच्या मुखामधून निघालेला हा रस आहे. जर भागवत ऐकल्यानंतर जर प्रसन्नता नाही झाली तर का तर माझ्यामध्ये खोट आहे आणि नाही तर तुमच्यामध्ये. दोनों में से एक झूठा आहे. का तर मी खोटा आणि का तुम्ही. जर प्रसन्नता नाही झाली तर बस 7 दिवस पर्यंत जितेंद्रिय होऊन आणि कथेचं श्रवण करायचं आहे. श्रीमद भागवत महात्म्य, महात्म्यामध्ये वक्ताचे लक्षण तर दाखवलेच आहे. मी माझे लक्षण पण सांगेल, पण त्यापूर्वी तुमच्या लक्षणांचं विवरण आहे की श्रोता कसा पाहिजे, यजमानाचं कार्य काय, यजमानाचे धर्म काय. तर 7 दिवस पर्यंत पृथ्वीवर शयन. जानो जानो एक पण रुपया ह्या सत्कार्यामध्ये दिला आहे ते सर्वच यजमान आहे आणि सर्वेसाठी हा नियम आहे. 7 दिवस पर्यंत पृथ्वीवर शयन, 7 दिवस पर्यंत वासी अन्नचा त्याग. संध्याकाळची भाकर मनोरमा करी टाकला, सकाळी नाश्त्यामध्ये नाही चालणार. क्या बोलते, मनोरमा ही बोलते है ना. हा, मनोहरा. हा आम्ही दिलखुश म्हणतो. हा आमच्या इथे पण राहत. परंतु 7 दिवस पर्यंत वासी अन्नचा त्याग हे यजमानाचे नियम आहे, श्रोताचे नियम आहे.
7 दिवस पर्यंत परनिंदेचा त्याग. महाराज, 2 गोष्टी सोप्या आहेत, हे कठीण आहे. हे तर पाहिजेच आम्हाला. अरे आमचा दिवस कसा काय पूर्ण होईल? परनिंदाचा त्याग, कामचा त्याग, ब्रह्मचर्याचं पालन 7 दिवस पर्यंत. पुष्कळ वेळ आहे, पुष्कळ समय आहे संसारासाठी, परंतु 7 दिवस पर्यंत, जोपर्यंत आपण भागवत ऐकायला बसतो आहे तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करा. सात दिवस पर्यंत पत्रावर भोजन, पत्रावलीवर भोजन. 7 दिवस पर्यंत क्रोधचा त्याग. 7 दिवस पर्यंत क्रोधचा त्याग. मी ह्या वर्षी नूतन वर्षाची वेळा होती, पुष्कळ भक्त जमा होते आमच्या इथे, आणि मंगलमय नूतन वर्षाभिनंदनाचं प्रवचन माझं होतं. तर त्यामध्ये मी भक्तांना नियम दिले की तुम्हाला माळा करायची जरूर नाही. इथे जितके स्त्री भक्त आहे त्या सर्वांनी 1 वर्ष पर्यंत ईर्ष्या आणि परनिंदाचा त्याग करायचा आहे, आणि जितके पुरुष भक्त आहे त्या सर्वांनी क्रोध आणि अपशब्द बोलण्याचा त्याग करायचा आहे. बाकी सर्वीच सूट, खाओ पिओ मौज करो. होईल का? 7 दिवस पर्यंत होईल हे? त्या आधी तर नाही म्हणताय. नाही, 7 दिवस पर्यंत आपल्याला करायचंच आहे. क्यों नहीं होगा? परनिंदाचा त्याग करायचा आहे. निंदकला धोबीची उपमा दिली आहे. संत प्रसन्न होता जेव्हा त्यांची कोणी निंदा करत. माझी प्रकृती विचित्र असल्यामुळे मला काही आमचे साधू मुडी म्हणता, अभिमानी म्हणता, मोजी म्हणता, पण माझ्यावर काही असर होत नाही. आपण असं समजतो आपल्याला तर काही भजन होणार नाही. पाप तर क्षणी क्षणी होत आहे, तर आपल्या पापाला धुयायचं काम ते करत आहे. तुम्ही जर कोणाची निंदा केली तर त्याचे पाप जातील आणि ते पाप तुमच्या जवळ येतील. 8 तारीख पासून सुरू करी द्यायची केसेट, 7 तारीख पर्यंत बंद. करू शकता आपण, कठीण नाही. जर कोणाची निंदा करायची झाली तर स्वतःची करायची. मी इतकी बेकार आहे असं निघालं कधी तोंडातून? नाही निकलेगा. परहित हानी लाभ जिनके तू. दुसऱ्याचं बिघडलं म्हणजे आपण जर खुश झाले, प्रसन्न झाले, तर समजून घ्यायचं कि आपण आपली प्रसन्नतेचा त्याग केला. किसी का बुरा हुआ, किसी के जलते हुए घर को देखकर खुश हुए, तो समझ लेना हमारी बर्बादी की शुरुआत हुई. प्रसन्नता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्याला कोणीच लुटू शकत नाही. इथे माहित नाही, आमच्या गुजरात मध्ये शाळेत सुंदर कविता आहे. मैत्री भावनो पवित्र झरणु मुझ हैयामा वहा करे. शुभ थाओ वा सकल विश्वनो एवी भावना सदा रहे.
एक संतला विचारलं, महाराज जगामध्ये मोठ्यात मोठं पुण्य कोणतं आणि मोठ्यात मोठं पाप कोणतं? आणि त्यावेळा संत महात्म्यांनी जवाब दिला, पुण्य का तो पता नाही. पुण्य काय आहे मोठं ते माहित नाही, पण पाप काय आहे ते माहित आहे. स्वतः अप्रसन्न राहायचं आणि दुसऱ्याला अप्रसन्न करायचं हे मोठ्यामध्ये मोठ्यात पाप आहे. निकलो तो गुलाब की तरह खिलकर ही निकलो घर से. घरातून बाहेर निघा म्हणजे असे मस्त गुलाबासारखं तोंड ठेवणं निघा, म्हणजे आपल्याला पाहिसन कोणाचा दिवस चांगला जाईल. काल माहित नाही सकाळी आम्हाला कोणाचं नाट लागलं, पुरा दिवस रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चाललं. पता नहीं अब कौन मिला था सुबह में. पण हे खरी आहे, हे सत्य आहे. प्रसन्नता आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. 50 वर्षाची जिंदगी, क्यों रोना, क्यों किसी का द्वेष करना, कशाले दुसऱ्याचं अहित करायचं. शांती प्राप्तीचा उपाय आहे परमेश्वराची हे दिव्य कथा. शांती प्राप्त करण्याची हे कसरत आहे. भागवत कथा श्रवण हे कसरत आहे मनला नियमन मध्ये ठेवण्यासाठी. मन तो बड़ा चंचल है, संत महात्मा म्हणतात शांती पाहिजे असली तर ह्या 4 वस्तूचा त्याग करा. स्पृहा रहित व्हा, कामना रहित व्हा, मेरा मेरा हे भावना सोडा आणि निरहंकार अहंकार रहित व्हा. अहंकार असल्यामुळे आपण फूल सारखे कधी होऊ शकले नाही, अहंकार असल्यामुळे. आणि अहंकार निघाला, शरीरामधून श्वास निघाले की पाण्यावर मृतदेह तरत असतो. वजन कशाचं आहे? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो डुबतो समुद्रामध्ये, पण जसा प्राण निघाला, श्वास बंद झाले म्हणजे मृतदेह पाण्याच्या सपाटीवर येत असतो. कारण आता बिलकुल फुल सारखा झाला तो. राग द्वेष हे सर्व काही निघून गेलं. तरती हुई लाश को देखकर पता चला कि वजन मेरे शरीर का नहीं, मेरी सांस का था. निरहंकारी व्हा. आणि त्यामध्ये पण आध्यात्मिक मार्गामध्ये निरहंकार हा मोठ्यात मोठा गुण आहे. कदाचित तुम्ही निंदेचा त्याग करू शकसाल, राग द्वेषचा त्याग करू शकसाल, परंतु निरहंकारी होणे, अहंकार रहित होणे, कोई बात नहीं, अरे उसको आगे निकलने दो, काही हरकत नाही, आपण तर लाभ घेतोच, आता त्याला लाभ घेऊ द्या. हे भावना हृदयात उत्पन्न व्हावी हे कठीण आहे. अरे काही लोक 7 दिवसापर्यंत त्यांचे तंबुरे तानपुरे सर्व टाईट राहतात. मीनं पण देणगी दिली आहे, पण माझं तर नावच बोलले नाही महाराज. दान कशासाठी? तर दान आपल्या लक्ष्मीला पवित्र करण्यासाठी राहतं. हा नावाचा शोक आहे आपल्याला, ते ठीक आहे.
मला कितीतरी लोकांनी म्हटलं, स्वामी तुमचं नाव लिहा, तुमची तक्ती लावा, तुमचा फोटो ठेवा मंदिरात. म्हटलं काहीच जरूर नाही भाऊ. अरे तुम्ही ना इतकी प्रेरणा दिली, हा सुंदर जीर्णोद्धार केला, म्हटलं आपल्याला नावाची गरज नाही. कितने दिन रहोगे, अरे मर गए 13 दिन तक याद रखेंगे लोग, फिर राम नाम सत्य है. आपल्याला विसरता आणि दुसरा आपल्या जागेवर येतो. काय करायचं नावाला. मी जेव्हा जेव्हा बेनर पाहतो ना माझे, तेव्हा तेव्हा मला विचार येतो. 1 वर्षामध्ये कमीत कमी 50 बेनर पत्रिका तिथे आपले फोटो असतात. आणि शेवटच्या 8 वर्षापासून मी पाहतो की माझी वयच वाढत नाही. पत्रिकेत पहा फोटो. काही लोकांनी मला विचारलं, महाराज तुम्ही का लहानचे लहानच आहे का. म्हटलं हो, भागवत मध्ये कथा आहे, भागवत म्हातारा पण दूर करत, आणि मी तर स्वतः कथा करतो. म्हणजे माझ्याजवळ वृद्धत्व येणारच नाही. हम रहने के लिए नहीं, हम तो सिर्फ फिरने के लिए आए हैं दुनिया, देखने के लिए तमाशा, देख के चले जाएंगे. आपल्याला राहायचा शोक नाही. अहंकारचा त्याग. अहंकार नावामुळे असतो, संपत्तीमुळे असतो. दशमस्कंधामध्ये अहंकार बाबती नारदजी यांनी सुंदर भाषण दिलं आहे. नलकुबेर आणि मणिग्रीवला, जे दोघी यमलार्जुनचे वृक्ष झाले होते. ह्या जगामध्ये जर तुम्हाला पडायचंच आहे, जर बिघडायचं आहे, तर युवानी, संपत्ती, कीर्ती आणि धन हे 4 वस्तू इनफ आहे बिघडण्यासाठी. केव्हाही तुम्ही बिघडू शकता. पूर्ण चान्सेस. आणि यामधून वाचवते मात्र आणि मात्र भागवत कथा. यामधून आपलं रक्षण करते भागवत कथा, केलेला सत्संग, केलेली भक्ती, हेच आपलं रक्षण करते. नाहीतर माया, हे दुष्कर मायाला म्हटलं आहे. दुष्कर मायामुळे आपण सर्वच मायाग्रस्त, मोहग्रस्त झाले आहे. माझं 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 घर, माझा परिवार, माझं शेत, बस तिच्या एवढी धापकी दुनिया आहे. बस तिच्यामधून बाहेर निघा. मच्या पुढे हला लावून द्या, हमारा है. भावना बदल जाएगी. मेरा है नहीं, हमेरा है. बस हकार लावा. हकारात्मक जीवन ठेवा. हकारात्मक विचारधारा ठेवा. नितीन म्हणाला, स्वामी हे 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 मंडपची ट्रक आली, माझी तर छाती बसून गेली. म्हटलं भाऊ, आता हत्ती जाणला आहे आणि हा हत्ती गेरा जड राहतो. स्वामीनारायणचा साधू जड. हा एक साधूले ठेवा. म्हटलं सुरू तर उदे कथा, आणि कथा संपल्यावर आपण पाहू रिझल्ट. पण हा एवढा मोठा उभारला प्रसंग, म्हटलं सर्वच होईल, कोई फिकर नाही. अरे एक सामान्य गरीबाचं लग्न नाही अटकत, हा तर भगवंताचा प्रसंग आहे. हा थोडी अटकणार आहे. हकारात्मक जीवन, हकारात्मक विचारधारा, ते आपल्याला ह्या भागवत ग्रंथामधून प्राप्त करायची आहे. प्रभू में डुबना है, भगवत स्वरूपामध्ये आपल्याला लीन व्हायचं आहे. आणि त्यासाठी आवश्यक आहे प्रसन्न चित्त. सर्वच प्रसन्न आहे का आता?
कुछ लोग मुस्कुरा रहे हैं, कुछ लोग दांत दिखा रहे हैं, परंतु आहे सर्वेज प्रसन्नचित. बस प्रसन्नचित असले तर आपण पुढे पावलं ठेवतो, कारण तरच कथेचा आनंद आहे. प्रसन्न चित्त हे भागवत की प्रथम मांग. भागवत सुनने के लिए बैठे है, राग द्वेष को छोड़कर. माझं तुझं हे सोडा, जिथे जागा मिळाली तिथे बसा. जागा मस्त तयार केली आहे. हा थोडसे खड्डे पण आहे, पण खड्ड्यामध्ये बसून जायचं काही हरकत नाही. आपल्याला तर कथा ऐकायची आहे. कसंही बसा तुम्ही, अरे पाय लांब करा, सूट. झोपायचं असलं गादी घेऊन या, पण इथे या. हे इकडे हेच व्यवस्था केली आहे. ज्याला बसायची आळस, जे म्हणता की आमच्यानं बसत नाही, ते मस्त मंडप लावलाय, गादी घेऊन या आणि तिथे बसा. बस यहां आओ, एक बार आओ, इस मंडप में आओ, कल्याण हो जाएगा. परमेश्वरच्या मूर्तीमध्ये आपल्याला लीन व्हायचं आहे. सर्वप्रथम प्रसन्नचित. 7 दिवस प्रसन्नच राहायचं आहे, दिवसभर. उद्या सकाळी पण असाच फ्रेश चेहरा पाहिजे मला. दुसरी शरत भागवत सुनने की, भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन रहा. हे जरासं जड आहे. द्वितीय स्कंद मध्ये कथा येईल, आपण त्यावेळा विस्तृत ऐकू. परमेश्वराचं दिव्य स्वरूप आपल्याला प्राप्त झालं. माझ्या समोर सुंदर नीलकंठ वर्णीची प्रतिमा आहे. वृक्षाखाली सुंदर नीलकंठ वर्णी आहे. इथे पण माझ्या शेजारीच भगवंताची सुंदर दिव्य मूर्ती आहे. स्टेज बिलकुल ओरिजिनल आहे. आता मी फार मोठं मंदिर बनवलं, एक कमीत कमी 80 लाखाचं मंदिर तयार केलं. 8-9 महिन्यापूर्वीच आम्ही तिथे प्रतिष्ठा केली. वर्णामा म्हणून गाव आहे. तिथे मला स्टेज करायचं होतं आणि स्टेजवर माझी इच्छा होती की एक झाड आपल्याला ठेवायचं आहे. विचारलं की भो झाड ठेवायचं आहे तर किती रुपये होतील, तर त्यानं मात्र झाड ठेवण्याचे 25,000 सांगले. हे बिलकुल ओरिजिनल, बिलकुल ओरिजिनल. आणि नीलकंठ वर्णी किती सुंदर शोभत आहे. कोई डुप्लिकेट नहीं. मावा तारी मूर्ति मोही मोही रे. 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 प्यारा तारी मूर्ति प्यारा तारी मूर्ति मोही मोही रे. मावा तारी मूर्ति मोही मोही रे. मावा तारी मूर्ति मोही मोही रे. तमविनानाथ त्रिलोक माही. तमविनानाथ त्रिलोक माही. तमविनानाथ त्रिलोक
विननाथ त्रिलोक माही वालू बीजू નથી રે કોઈ કોઈ રે मावा तारी मूर्ति मोहि मोहि रे ओ मावा तारी मूर्ति मोहि मोहि रे मावा तारी मूर्ति मोहि मोहि रे आपली दिंडी निघाली सुंदर भजन मंडळी करत होती सुंदर शब्द होते रूप पाहता लोचणी बहुतेक तेज भजन चालू होत अद्भुत वर्णन संत महात्म्यांनी भगवंताच्या मूर्तीचं केलेलं आहे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा माधव भरवा बराबर आहे महाराज तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुंदर शब्द आहे पुढे केव्हा मिळालं हे रूप आपल्याला हे स्वरूपाची प्राप्ती केव्हा झाली बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी केव्हा आवडतो विठ्ठल कथा सुरू आहे इथून निघाले आणि बसून गेले असं नाही महाराज कितीतरी पुण्याची आवश्यकता असते तेव्हा या मंडपामध्ये येऊ शकता तेव्हा इथे बसू शकता नाहीतर भयावर बसेल पान टपरीवर बसेल इथे नाही बसू शकणार बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी अनेक जन्माचे सुकृत आपले उदित होता तेव्हा आपल्याला परमेश्वराचं स्वरूप आणि परमेश्वराची कथा आपल्याला प्राप्त होत असते क्या खूब लिखा सर्व सुखाचे आगार माझं मराठी ज्ञान अपूर्ण आहे माझी मराठी इतकी शुद्ध पण नाही केव्हा केव्हा तर बिलकुल तरी सुद्धा मी बोलण्याचा प्रयास करतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद की तुम्ही मला ऐकता आणि सहन करता आगार शब्द वाचून मी कितीतरी वेळा विचार केला आगार म्हणजे काय
हायवेवर निघाले होते. आमच्या पुढे एक एसटी निघाली आणि एसटीवर लिहिलेलं होतं काही धुलिया आगार की असं काही लिहिलेलं होतं. म्हणून मी कल्पना केली, आगार म्हणजे डेपो, जिथून एसटी निघते. भगवान हा सुखाचा डेपो आहे, जिथून सर्व सुख निघतात, जहां से सारे सुख निकलते हैं. सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर. मारो स्केल ऊंचो થઈ જાય છે એના. भागवत श्रवणाची दुसरी शरत प्रसन्न चित्त रहा आणि दुसरी शरत परमेश्वराच्या स्वरूपामध्ये मग्न रहा. तिथूनच आपल्याला शांती मिळेल आणि तिथूनच आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. कथा श्रवणासाठी आपण इथे सर्व उपस्थित आहे. मी सर्वप्रथम मंगलाचरण मध्ये वंदना केली होती. गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम. पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति. एक भगवत भक्तला विचारलं आहे कोण, महाराज तुमची इच्छा काय आहे. परीक्षिताचा हा प्रश्न होता. हरि ओम हरि ओम. मारो स्केल चेंज થઈ જાય છે એનાથી. परीक्षित महाराजांना हाच प्रश्न विचारला. बस आपलं जीवन अशा सूरवरच चाललेलं आहे. जर सूर बिघडला तर सर्वच बिघडतं. सुखावसाने त्विदमेव सारम दुःखावसाने त्विदमेव ज्ञेयम. सुख असलं तेव्हा काय करायचं महाराज, दुःख आलं तर काय करायचं. देहावसाने आणि ज्या वेळा मृत्यूची वेळा येते तेव्हा काय करायचं. गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. महाराज एक ही काम, गोविंद का रटन करो गोविंद का रटन करो. सुख असलं तरी पण, दुःख आलं तरी पण, आणि अंत समयी पण. सुख मध्ये जर याद केलं तर दुःख येणार नाही. सुख मध्ये जर याद केलं तर सहजतेनं अंत समयी आपल्याला प्रयत्न नाही करावा लागेल. आपोआप आपल्या तोंडामध्ये भगवंताचं नाव येईल. परमेश्वराची स्मृती ठेवून आणि 7 दिवस पर्यंत कथा ऐका. बाजूला काय चालू आहे, बाजूवाली काय करते, बाजूवाली कुठे पाहते, ते ऑडिट करायला आपण इथे नाही आले. आपण इथे कथा ऐकायला आले आहे. अरे बाजूवालीला जिथे जायचं असलं तिथे जाऊ दे, चुल्यात जायचं आहे जाऊ दे, काही हरकत नाही. बस अपने को कथा में रखो, भगवान के स्वरूप में रखो. शुकदेवजी महाराज यांनी दिव्य भागवत रसामृत या पृथ्वीवर मानव कल्याणासाठी महर्षी वेदव्यास जवळून प्राप्त केलं आणि मानव कल्याणाकरिता हे भागवतामृत या विश्वावर प्रसिद्ध प्रचलित झालं.
भागवत मुळे किती फायदे आहे. सर्वप्रथम फायदा भक्ती वाढते. भागवतामुळे भक्ती वाढते. मी कितीतरी वेळा म्हणतो की आपल्यामध्ये भक्तीचा अभाव नाही. मला तर असं वाटतं आपण रावणापेक्षा पण जास्ती भक्ती करतो. सकाळ झाली की तंबुरा घेतो, 5 वाजेपासून आपली भक्ती सुरू होते. कोणाच्या वाड्यामधून फुलं तोडतो, फुकट मध्ये भगवंताला प्रसन्न करतो. अद्भुत है हमारी भक्ती. 10 वाजाच्या प्रवचनापर्यंत हे भक्ती चालते. भक्तीची कमी नाही आपल्यामध्ये. कमी काय आहे? धर्मची कमी. भक्ती आहे, धर्म नसल्यामुळे आपण दुखी आहे. मध्य प्रदेशामध्ये धर्म आहे, भक्ती नसल्यामुळे ते दुखी आहे. स्वामीनारायण भगवान स्पष्ट म्हणतात की जीवनामध्ये धर्म आणि भक्ती हे दोघी सोबत ठेवा. मंदिरात गेले म्हणजे तुम्ही भक्त, हातामध्ये माळ घेतली म्हणजे भक्त, कपाळावर टीका लावला म्हणजे तुम्ही भक्त. म्हणजे भक्ती तर आहे, पण धर्म नसल्यामुळे आपण कुठेही जातो, आपण काहीही पेतो, आपण काही पण खाऊ शकतो, कारण धर्म नाही, धर्मचा अभाव. धर्म आणि भक्ती हे दोघी सोबत असले तरच परमेश्वर प्रसन्न होतो. म्हणजे माझी सर्वांना करबद्ध प्रार्थना आहे, तुम्ही अतिशय भक्तिवान आहे. खानदेशचा सत्संग आणि खानदेशचे लोक अशी भक्ती आपल्याला कुठेच दिसणार नाही. असे निर्दोष आपल्याला कुठेच मिळणार नाही. बस थोड्या धर्मची आवश्यकता है. क्या बोलना, क्या नहीं बोलना, क्या खाना, पेय अपेय, भक्ष अभक्ष, हा सर्व विवेक आवश्यक आहे. या विवेकला धर्म म्हटलं आहे. म्हणजे 7 दिवस पर्यंत, मी तुम्हाला जिंदगी भर नाही म्हणतो, 7 दिवस पर्यंत धर्म पालन करा. आता तुमचा विषय नाही, आता आयोजक मंडळीचा विषय येतो, नवतरुण मंडळीचा विषय येतो की 7 दिवस पर्यंत तुम्ही धर्माचं पालन करा. इथे उपस्थित नाही आहे पण ऐकतच असतील कुठेही बसून, हा त्यांचा विषय आहे. क्या खाना है खाओ, जो खाना है खाओ, 7 दिन के बाद जो पीना है पियो, छूट. मेरी करबद्ध प्रार्थना है, 7 दिवस पर्यंत काहीच नको, नाही दारू नाही मांस. आपण भगवत प्राप्तीसाठी, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हा सर्व उद्यम करत आहे. आणि जर धर्म नाही ठेवला, जिथे तिथे गेले तर भगवान प्रसन्न होणार. दारू पिणं पाप नाही, पण दारू पिऊन इथे येणं ते पाप आहे. म्हणजे सर्व युवान मित्र मंडळीला मी कायमी नाही सांगत, तुम्ही नेहमी सोडा नाही. अरे त्याचा पण धंदा आहे हो, चालू दे. 1 बाटली घेता 2 घ्या, मेरा क्या. काय आपल्या खिशातून जाता नाही, माझ्या बँक अकाउंट मधून पण कमी होता नाही. पण 7 दिवस पर्यंत ह्या व्यसनाला दूर करा. म्हणजे 8व्या दिवशी आपोआप तुमचं हृदयच म्हणेल की नाही आता नाही घ्यायचे. आवश्यकता आहे, जरुरी आहे. कारण मध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीच विवेक नसतो.
आम्ही संध्याकाळी आलो, बराबर रात्रीचे 11, 11:30, 11:15 अशी काही वेळ होती. मग गाडीमधून उतरले आम्ही खाली. म्हणजे 2 यंग मुलं आले, मस्त लावलेली होती. मी तर ओळखून गेला त्याला, कारण माझी हिंगोण्याची कथेत तो होता तिथे स्वयंसेवक म्हणून. मी ओळखून गेला. मी त्याच्या समोर उभा आहे. तो ह्या स्वामीला विचारतो, सरजुदास स्वामी नाही आले हो? म्हटलं पार्टी फॉर्म मध्ये आहे, जाऊ द्या. कहा जाके रुकेगी, आपण कोण हा तर विचार करा. आपल्याला शोभत का ते हा तर विचार करा. आपली परंपरा काय बस हे लक्षात ठेवा. धर्माचं पालन करा. अभक्षचा त्याग, अपेयचा त्याग 7 दिवस पर्यंत, ज्यादा दिन नाही, मात्र 7 दिवस पर्यंत. काही मुलं इतके समर्थ आहे, इतके शक्तिशाली आहे, पण व्यसनामुळे आपण त्यांचा लाभ घेऊ शकत नाही. आपल्यामध्ये शक्ती कमी नाही, पुष्कळ शक्ती आहे, पण ते सर्व शक्ती आपली वाया जाते व्यसनामुळे. म्हणून 7 दिवस पर्यंत व्यसन पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, प्रयास करा आणि राहाच, अशी माझी या व्यासपीठ वरून विनंती आहे. तसं असलं तर 8 तारीखला आपण आपल्याकडून पार्टी देऊ, डॉक्टर साहेब. हा काही हरकत नाही. 7 दिवस जर सोडत असले तर हा काही हरकत नाही. सुख आणि शांतीसाठी आपण इथे बसलो आहे. सुख आणि शांतीसाठी हा आपला उद्यम आहे. हा एवढा मंडप, अरे इथे पण भेटत होता, बुऱ्हाणपूरहून आणला. सुंदर सुशोभित मंडप, सुशोभित स्टेज, जागा सुंदर, माइक साऊंड सिस्टम सुंदर. मी कसा आहे ते मला माहित नाही, ते तुम्ही कल्पना करी घ्या, पण सर्वच सुंदर आहे. तर कशाला आपण आपल्या जीवनाला असुंदर करतो. बस प्रसन्न रहो, भगवान में जुड़ो, भक्ति करो, धर्म का पालन करो. हे या व्यासपीठची मांग आहे 7 दिवस पर्यंत. 7 दिवसानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते करावं. अपशब्द बोलायचे आहे, सूट, रस्त्यावर बोला. काही मुलं येता मंदिरामध्ये आणि आम्ही पाहतो तर आम्हाला अति दुःख होतं की काय करतील हे मोठे होईस. परवाच्या रोजी एक छोटासा आला तिथे, मास्टर ब्लास्टर आहे तो. मी विचारलं त्याला काय होणार, तो बस CID होणार. म्हटलं घरी CIDच पाहत असेल, हे का टार्गेट आहे त्याचं. सुख प्राप्तीसाठी आपला उद्यम आहे आणि सुख प्राप्ती सर्व सुखाचे आगार. संत म्हणतात सुख मात्र आणि मात्र परमेश्वराच्या स्वरूपामध्येच राहिलेला आहे आणि त्या स्वरूपामधून आपल्याला सुख प्राप्त करायचं आहे. एक बार, सिर्फ एक बार अगर परमेश्वर हृदय में आ गया, जर एकच वेळा हे मूर्ती हृदयात बसून गेली तर दुसरं काहीच आपल्याला आवडणार नाही. संसार आपल्याला असार वाटेल, व्यसन आपल्याला खराब वाटतील. जरूर आहे परमेश्वरला हृदयामध्ये ठेवण्याची. आपण ठेवतो पण मनात ठेवतो आणि जरूर पडली तेव्हा मनात त्याला परत आणतो आणि जरूर पडली तेव्हा त्याला मनामधून पुन्हा बाहेर काढतो. काहीला विचारतो, अरे भाऊ गळ्यात कंठी, आणि तुम्ही हे
नाही महाराज आम्ही काढी टाकतो कंठी. हा बरं आहे, उत्तम आहे. परमेश्वर एक वार जर मिळाला, मीराबाईला विचारलं इतकं मोठं दुःख कशाला सहन करते तू? हे हातामध्ये तंबुरा घेऊन फिरते, भगवे वस्त्र धारण करते, नंगे पाव घुमके गली 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 गोविंद गोपाल करते, काय मिळालं तुला? मात्र नुकसान मात्र नुकसान मात्र नुकसान. आणि मीरानं जवाब दिला, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराला विचारलं काय मिळालं बाई तुम्हाला? राम रतन धन. मी काही भक्ती नाही करत, मी नोकरी करते. कोणती नोकरी? कीर्तन बोलण्याची नोकरी. मीरानं विनंती केली आहे माधवला, गोविंदला, माने चाकर राखोजी, माने चाकर राखोजी. मीरा विसरून गेल्या मी राजराणी आहे. महाराज मला तुम्ही नोकर म्हणून ठेवा, तुमच्या बगीच्यामध्ये मी साफसफाई करायला तयार आहे. जो भक्त होतो तो संपूर्ण समर्पित होतो, जो भक्त होतो तो संपूर्ण समर्पित होतो. मीराने जवाब दिया, मुझे जो धन मिला है राम रतन धन पायो. किती मध्ये घेतला? वस्तु अमौलिक दी मेरे सदगुरु, वस्तु मौलिक दी मेरे सदगुरु, वस्तु अमौलिक दी मेरे सदगुरु, वस्तु मौलिक दी मेरे सदगुरु. कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराला विचारलं माई कितनी कीमत रखी है राम की? अमौलिक है, इसका कोई मूल्य नहीं. परमेश्वराचं मूल्य नसतं, भगवान विकत मिळत नाही. ज्याच्या जवळ काहीच नसतं, जो बिलकुल खाली आहे, त्यालाच भगवान मिळाला आहे, हे गवाही आहे, इतिहास गवाह आहे. विदुर जवळ काहीच नव्हतं, शबरी जवळ काहीच नव्हतं, सुदामा जवळ काहीच नव्हतं, कुब्जा बिलकुल खाली होत. मोठी सोन्याची नगरीचा मालिक रावण, हिरण्यकशिप, कंस मोठे मोठे होते, नाही मिळाला. ज्यांच्या जवळ काहीच नव्हतं त्यांनाच तो मिळाला आहे. अमौलिक, ज्याचं मूल्य नाही, ज्याला आपण विकू सुद्धा नाही शकत. नरसिंह मेहता आणि नरसिंह मेहताचा प्रचलित राग केदार. नरसिंह मेहता हातामध्ये करताल घेत आणि केदार राग मध्ये कीर्तनाचं गान करत, म्हणजे भगवान दामोदर मंदिरामधून बाहेर निघे आणि नरसिंह मेहता समोर उभा राहून नृत्य करे. कशी भक्ती! लोग सुनने आते थे, लोक ऐकायला येत. नरसिंह मेहता जेव्हा केदार राग मध्ये कीर्तन गान करत तेव्हा ऐकायला येत लोक.
मुलाच्या लग्नाची वेळ आहे, पैशाची जरूर पडली. हे तर गिरधारी होते, भजन करना ही व्यापार था. बाई कितीतरी वेळा म्हणे, अरे काही काम करा, काही काम करा, हे करताल काही पोट नाही भरणार. अरे है ना हमारा दामोदर, करेगा सब कुछ. कितका विश्वास होता. मुलाचं लग्न घेतलं आहे, लग्न जवळ येत आहे, घरामध्ये एक खडकू पैसा नव्हता. मेहतारी चिंतित, सकाळची वेळ, आता हद झाली. काडी घेतली बाईने, आज तर पैसे पाहिजेच, कारण मला मंडपची व्यवस्था करायची आहे, जेवणाची व्यवस्था. अरे तुम्हाला तर काय, तुम्ही तर करताल घेऊन दामोदर दामोदर करसाल, पण लोक मध्ये आपली काही लाज आहे, आपली काही आबरू आहे, इज्जत आहे. क्या कहेंगे लोक. जा पैसे घेऊन या कुठूनही. अरे चोरी करायची असली चोरी करा, जा. भाऊ जवळ गेले. भाऊ म्हणाला काम करत नाही आणि फुकट मध्ये पैसे. प्रसंग तुझा, मुलगा तुझा, मी 1 रुपया तुला द्यायला तयार नाही, कारण गॅरंटी काय. आणि तुझ्या जवळ गेले म्हणजे परत येण्याची काहीच गॅरंटी नाही. मला काहीच हा धंदा करायचा नाही. डोळ्यामध्ये अश्रू आले. नरसिंह मेहता विचार करतात, तिथे अनेक व्यापारी आहेत जे व्याजवर पैसे देतात. एका दुकानावर गेले, भाऊ पैशाची जरूर आहे, देतो पण 10% व्याज, 10%, म्हणजे 1000 रुपये घ्या, महिन्याचे 100 रुपये. आज 1% म्हणतो. नरसिंह मेहता म्हणतो की इतकी तर माझी शक्ती नाही. चला महाराज, तुम्हाला 5% मध्ये देतो. तुम्ही बघत आहे, पण बदल्यामध्ये तुम्ही काही देता इथे. तुम्ही काही वस्तू पदार्थ मला द्या, म्हणजे मी तुम्हाला देतो पैसे. करताल ठेवली पुढे. हे आपली संपत्ती, हा आपल्याजवळ दुसरं काही नाही. हे करताल आहे. दुकानदारानं करताल घेऊन आणि फेकली. नरसिंहला धक्का मारला, जाई इथून. मी काय इथे धर्मादा दुकान घेऊन बसला आहे. दहा दुकानावर फिरले, कोणी पैसा द्यायला तयार नव्हता. रोने लगे. जुनागडला गेले असाल, दामोदर कुंड पाहिलं असेल. दामोदर कुंडवर भगवान दामोदर नाथचं मंदिर आहे. हाथ में करताल लेकर, करताल घेऊन आणि नरसिंह मेहता नृत्य करायला लागले. हरी तू एक ही तारनहार, हरी तू एक ही तारनहार, हरी तू एक ही तारनहार, हरी तू एक ही तारनहार. दामोदर रोने लगा. दामोदरच्या मूर्तीमधून अश्रू निघायला लागले. दामोदर बाहेर निघाले. नरसी रडतू कशाला. अरे दामोदर, मुलाचं लग्न आहे, घरामध्ये पैसा नाही, बाई काडी घेऊनच बसली आहे दरवाजावर. जर आज पैसा घेऊन नाही गेला तर या तर मुझे तलाक मिलेगी, हारगती भेटेल, अशी परिस्थिती आहे, माझा प्रसंग बिघडेल.
दामोदरनं ठपका दिला नरसिंहला. मी किती वेळा तुला सांगितलं, तू काही काम कर, तू काही काम कर. अरे दामोदर तू है न मेरा, फिर क्या काम करने की जरूरत. अरे ज्याचा पोरगा इतका समर्थ. बस दामोदरची बोलती बंद झाली. ओहो, हा तर मला स्वतःचा मुलगा समजतो. अरे ज्याच्या मुलाजवळ सोन्याची द्वारका आहे त्याच्या बापाला मजुरी करण्याची जरूर आहे का. आणि दामोदर म्हणाले की जा, अमुक दुकानाचं नाव दिलं, तिथे जा. केदार राग तिथे तू गिरवे ठेव, केदार राग तिथे गिरवी ठेव, तो तुला पैसे दे. नरसिंह मेहता त्या व्यापारीच्या घरी आले. व्यापारीला म्हणाले, व्यापारी म्हणतो की महाराज देसाल काय तुम्ही बदल्यामध्ये. माझ्याजवळ जमीन नाही, घर नाही, काही संपत्ती नाही. महाराज तुमच्याजवळ केदार राग आहे, केदार राग गिरवी ठेवा. जोपर्यंत तुम्ही मला माझे पैसे परत नाही करणार तोपर्यंत केदार राग तुम्ही गाऊ शकणार नाही. कबूल आहे का. ज्या रागाला ऐकून स्वयं नारायण धावत येत होता तो केदार राग गिरवी ठेवला आणि व्यापाऱ्यानं पैसे दिले. पॉसिबल आहे आज जगामध्ये. पण ते भक्ती, तो भाव, एक माणूस आला तिथे जुनागडला, पैशाची जरूर होती, यात्राला निघाला होता. द्वारिकेला पैसे पाहिजे होते आणि मिळाले. नरसिंह मेहता मोठे मस्त टीका होता, हातामध्ये करताल होती. भगतला पाहून त्या यात्रिकनं विचारलं, महाराज कोणी शेठ आहे का, पैसे देईल असा, मला द्वारका यात्राला जायचं आहे. किती पाहिजे. 1,00,000 रुपये. द्वारिकेला भेटून जातील तुम्हाला. कुछ था नाही खिशे, खिशामध्ये काहीच नव्हतं आणि भगतनं मोठी चाट मारली. द्वारिकेला भेटून जातील, पण कोण देईल. अरे तिथे श्यामळशाह नावाचा शेठ आहे, त्याच्या दुकानावर तुम्ही जा, कोणालाही विचार जा श्यामळशाहची दुकान कुठे आहे, तो तुम्हाला दाखवेल. घ्या, मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो. आणि नरसिंह मेहतानं चिठ्ठी लिहिली की ह्या येणाऱ्या व्यक्तीला 1,00,000 रुपये तुम्ही रोख दे जा. न वापस देने की शर्त थी, न कुछ रखने की शर्त थी. आणि हे चिठ्ठी घेऊन तो माणूस द्वारिकेला आला. नाही तिथे कोणी श्यामळशाह नावाची पेढी, नाही कोणी शेठ. भगवंताला चिंता झाली की या भगतनं तर चिठ्ठी लिहून दिली आहे, आता मलाच श्यामळशाह व्हावं लागेल. भगवान स्वयं श्यामळशाह झाला. 1,00,000 रुपये त्या यात्रिकला दिले आणि भगवंतानं नरसिंह मेहताला ठपका दिला, भाऊ अशा चिठ्ठ्या नको लिहू, माझी द्वारिका नगरी खलास होईल. गुजरातीमध्ये प्रचलित भजन आहे, मारी होंडी स्वीकारो महाराज रे, श्यामळा गिरधारी. सुंदर भजन आहे. बाई मीरा ने जवाब दिया, अमौलिक वस्तू दी है, माझ्या गुरुनं मला जे दिला आहे ते अमूल्य आहे. कधी ते वस्तू कमी होत नाही. कोणी चोराचा भय नाही की चोर घेऊन जाईल. खर्चे नहीं कोई चोरन लेवे, खर्चे नहीं कोई चोर न लेवे, खर्चे नहीं कोई चोरन लेवे, खर्चे नहीं कोई चोर न लेवे. हाँ दीन दीन, हाँ दीन दीन बढ़त बढ़ायो पायो,
पायो जी मैंने दिन दिन बढ़त बढ़ायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. 7 दिवसानंतर ह्या मंडपामधून बाहेर निघा, म्हणून हृदयामध्ये शब्द पाहिजे, मला गोविंद मिळाला, मुझे गोविंद मिला. आणि प्राप्त होईलच, मिलेगा. पण मी त्या सर्व शर्ती ठेवल्या आहेत, त्या शर्तचं जर पालन केलं तर, नाहीतर काडी घेऊन येसाल मंदिरात, महाराज आम्हाला तर मिळाला. सत की नाव घेवटिया सद्गुरु, सत की नाव खेवटिया सद्गुरु, सत की नाव घेवटिया सद्गुरु, सत की नाव खेवटिया सद्गुरु. भवसागर तर आयो, पायो जी मैंने भवसागर तर आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. भक्ती म्हणजे अति सरळ साधन. धर्म मध्ये नियम राहता, संयम राहतो, वस्तूची जरूर राहते. योग करायचा आहे तर आसन प्राणायाम हे सर्व राहतं. ज्ञान प्राप्त करायचं आहे तर शम दम घटाकाश चिदाकाश पिंड ब्रह्मांड ब्रह्मांड हे सर्व माथाकूट राहते. भक्तीमध्ये कशाचीच आवश्यकता नसते. भक्ती रेवैनम नयती. भक्ती म्हणजे काय तर जे आपल्याला परमेश्वराजवळ घेऊन जाते तिला भक्ती म्हटलं आहे. परंतु जीव आणि ईश्वर ह्या दोघीच्या मध्ये माया नावाचं तत्व राहिलं आहे. भगवान कुठे आहे? कुठे आहे भगवान? प्रत्येक ज्याला जशी अनुभूती असेल त्याप्रमाणे उत्तर द्या. हृदयामध्ये, मग मंदिरामध्ये कशाला धावपळ करता? क्यों जाते मंदिर में? कुठे आहे? हर कण में तू, तन तन में तू. पण आपल्याला दिसतो का? आपल्याला दिसतो? पोळीची पंग ते लाईन होते. मग जर कोणाचा दुःख जर आपल्या जवळ आला ना तर भगवानला विसरतो, विसरून जातो की तिच्यामध्ये भगवान बसलाय. आठवतं तेव्हा. जर प्रत्येक मध्ये आपल्याला भगवान दिसला, महाराज तुकाराम किंवा जनार्दनची काही गोष्ट मी वाचली आहे की एक कुत्र पोळी घेऊन गेलं तर त्याच्या पाठी तुपाची वाटी घेऊन गेलं. अरे विठ्ठला उभा राहाय, अरे विठ्ठला उभा राहाय. त्या पोळीला तूप लावलेला नाही. त्याची जिथे पण दृष्टी जाईल तिथे त्यांना विठ्ठलाचं दर्शन होईल. कण कण में तू, तन तन में तू. गीता 2य अध्याय. गीतेमध्ये परमेश्वरानं स्पष्टता केली की ह्या शरीरामध्ये जीव एकटा नसतो, पण ह्या शरीरामध्ये जीवासोबत ईश्वर नावाचं तत्व पण राहिलेलं आहे.
मातेच्या गर्भामध्ये जेव्हा आपण असतो, मातेच्या गर्भामध्ये आपण स्तुती करतो, यमला साक्षी ठेवतो आणि नंतर परमेश्वर आपल्याला जन्म देतो. पण आपल्याशी एक शर्त राहते भगवंताची, की जन्म घेतल्यानंतर तुला मात्र भक्तीच करायची आहे. आणि जीव हे कबूल पण करतो. पण किती न शर्तचं पालन केलं, किती लोकांना केलं पालन. उवा तोंडामध्ये बोट टाकून लहानसा बाळ उवा उवा करतो आणि भगवंताला दाखवतो, मैं यहां तू वहां, मैं यहां तू वहां, अब तेरी कोई जरूरत नहीं. आणि भगवंताला जीवाची हे प्रकृती माहीतच आहे. यमराज साक्षी आहे, तरी सुद्धा भगवंताला यमदेवावर विश्वास नाही, देवावर, कोणत्याही देवावर विश्वास नाही. ह्या देवला तर हा 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 पिऊ शकतो, काही पण करू शकतो. हनुमंताला नारळ देऊन फोडू शकतो, गणपतीला लाडू दाखवून फोडू शकतो. भ्रष्टाचार हा याचा जीवन मंत्र आहे. हा प्रत्येक देव देवी ह्या सर्वांना काही ना काही लाच देऊन स्वतःच्या पक्षामध्ये करू शकतो. म्हणून एक पण देव किंवा देवीला आपल्या आत्मासोबत नाही पाठवलं, साक्षी होऊन स्वतः परब्रह्म आपल्या शरीरामध्ये येतो. अद्भुत वर्णन ऋग्वेद मध्ये आहे की शरीर रूपी वृक्षामध्ये, शरीर रूपी हृदय रूपी वृक्षावर एक डाळीवर जीव बसलेला आहे आणि एकवर ईश्वर बसलेला आहे. तर आपल्याला शंका होते की आपल्या हृदयामध्ये तो परब्रह्म बसला आहे, तर आपण वाईट काम करतो, तर आपल्याला तो अटकवत का नाही. नंबर 1, भगवंताचं कार्य काय आहे. मात्र साक्षी भावानं हा काय करतो आणि काय नाही करत हे पाहण्यासाठीच परमेश्वर राहतो. अरे इथे तर इतकं मस्त कॉम्प्युटर लॅपटॉप फिट केलेला आहे की तुम्ही काही पण विचार करा, म्हणजे तात्कालिक तुमच्या खात्यामध्ये ते अपडेट होऊन जातं. आणि मेन सर्व्हर वरते ठेवला आहे, डिलीट पण मारू शकत नाही आपण. जर कॉम्प्युटर इथे असतं तर काही डिलीट मारू शकतो, काही घालमेल करू शकतो, पण मेन तिथे ठेवला आहे आणि स्वतःच जोडे बसला आहे जवळ. म्हणजे तुम्ही वरती गेल्यानंतर पण काही तुम्ही गप्पा मारू शकणार नाही. मी मंदिरात रोज जात होता, तो बसलाच आहे जवळ, साक्षी रूपानं बसलाय. तो तेव्हाच म्हणेल की हा मला माहित आहे तू किती वेळा गेला मंदिरात. तुम्ही काय करा आणि काय नाही करा हा त्याचा विषय नाही, मात्र साक्षी रूपानं परमेश्वर हृदयामध्ये राहिलेला आहे. साक्षी का काम सिर्फ देखना है, सिर्फ देखना. कितीतरी वर्षापूर्वी इथे जुने पुराणे तुम्ही बसले आहे. तुमच्या युगाची गोष्ट करतो. तुमच्या युगामध्ये एक सुंदर गीत आलं होतं. आजच्या युगाची नाही साहेब, तुमच्या युगाची गोष्ट करतो. गीतचे शब्द मला कालच मेसेज आला होता व्हॉट्सएप वर. गीतचे शब्द आहे, मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार साहसी. चांद ने कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं, मैंने पूछा चांद से. त्या युगामध्ये फार आवड आहे गीत.
एक आशिक ने पूछा चांद को, भाई मेरे आशिक की तरह कोई सुंदर देखा क्या? आणि त्या वेळा चंद्रानं जवाब दिला, अरे ऐकून घे भाऊ, नंबर 1 मी तुझ्या बापाचा नोकर नाही. नंबर 2 मी इतक्या दूर आहे की मला चेहरा स्पष्ट दिसत नाही. आणि नंबर 3 तुमची हे नौटंकी तुम्ही पृथ्वीवरच ठेवा, मला तिच्यामध्ये इन्व्हॉल्व नका करा. तुमच्या प्रेम प्रकरणामध्ये मला काहीच रस नाही. चंद्रला विचारतो. चंद्र हा साक्षी आहे, चंद्र हा साक्षी आहे, भगवान हा साक्षी आहे. तुम्ही काही करा, भगवान नाही तुम्हाला रोखणार नाही, तुम्हाला टोकणार नाही. तुम्ही जिथेही जा, भगवंताला काहीच हरकत नाही. अरे तुम्ही जर खाल्लं काही अभक्ष तर भगवान पण मध्ये बसले बसले खाऊन घेतो. आपल्या शरीरामध्ये आला म्हणजे आपल्यासारखा, पण हिसाब सर्वाज ठेवतो. कथेत गेला होता हा, बसला होता, पण कथेत बसताना याच्या मनामध्ये हा विचार चालत होता, 10 वाजून आणि 40 मिनिट आणि 50व्या सेकंडी याच्या मनात हा विचार होता. हे तिथे अपडेट होऊन गेलं. त्याला नाही लाईटची जरूर पडते, नाही इंटरनेटची जरूर पडत, कशाचीच त्याला आवश्यकता नाही. परमेश्वर हृदयामध्येच राहिलेला आहे. म्हणून कर्मकू समज के करना, शिरे निज भार ना भरना. जीव आणि ईश्वर हृदयामध्येच आहे, पण दोघीच्या मध्ये माया नावाचं तत्व आहे, जे जीव आणि ईश्वराची मित्रता होऊ देत नाही. आता या जीवला सवय काय आहे? रोज सकाळी स्वतःचं दार झाडून, आता जीवचं लग्न झालं आहे माया सोबत, आणि माया इतकी बेकार बाई आहे, रोज स्वतःचं अंगण साफ करते आणि सर्व कचरा ईश्वरच्या दरवाजासमोर टाकते. आणि ईश्वर हे सर्व पाहतो. बोला तुम्ही करता की नाही असं? हा, हसले म्हणजे करता. हे प्रकृती आहे आपली, हे आपली प्रकृती आहे. आणि ह्या मायामुळे, ते मायाच जीवाला घराच्या बाहेर निघू देत नाही. म्हणून जीवला माहीतच नाही की शेजारीच ईश्वर राहतो. शहरामध्ये फ्लॅट सिस्टम मध्ये कोणाला माहित नसतं की तो मराठी आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे, कन्नडी आहे, त्याला माहितच नसतं. अरे केव्हा केव्हा तर अशी घटना होते की 4थ्या मजल्यावर कोणी राहत असलं आणि दुसऱ्या मजल्यावर आपल्याच गावाचा कोणी राहत असला, पण आपल्याला माहित नसतं, कारण आपली दुनिया 24x50च्या फ्लॅट मध्ये कैद आहे. बस त्याचप्रमाणे जीव हा मायामुळे कैद झालेला आहे, त्याला ईश्वर दिसत नाही. म्हणून तो ईश्वराची शोधसाठी मंदिरात जातो, वडतालला जातो, पंढरपूरला जातो, यात्रा करतो, गंगा स्नान करतो, सरयू किनारी, छपैया, अयोध्या, गंगा सागर. पण मधी दृष्टी करण्याची, अंतरदृष्टी करण्याची त्याच्याजवळ वेळ नाही. बस आंखें बंद करोगे, हृदय को शुद्ध करोगे, कचरा साफ कर दोगे, तो अपने हृदय में ही तुम्हें परमेश्वर दिखाई देगा. 7 दिवस चालणार आहे कथा. तिकडे मंडप तयार केला आहे, तो विमानासाठी तयार केला आहे. मस्त विमान येणार आहे. बहुतेक तर आजाद आहे बसलेल्या, म्हणजे आता काही हरकत तुम्ही परस्पर नाही म्हणता हो. जर 7 दिवसानंतर विमान आलं तर किती लोकांची तयारी आहे.
महात्म्यामध्ये कथा येते. तयारी रखो. श्रीमद भागवत सप्तम स्कंधामध्ये प्रल्हादला घेण्यासाठी भगवान नृसिंह आले. प्रल्हादला म्हणाले, चलो चल माझ्या धामामध्ये. प्रल्हादनं भगवंताला प्रार्थना केली, नैतान विहाय कृपणान विमुमुक्ष एक. महाराज, हे सर्व माझी प्रजा आहे. माझी प्रजा दुखी आहे, पण भोळी आहे. जर तुम्ही सर्वांना सोबत घेत असले तरच मी धाम मध्ये येतो, नाहीतर आपल्याला काही यायचं नाही. मी इथे बरं आहे. मी एकटा धामामध्ये येतो आणि माझी प्रजा सर्व दुखी. भगवान नृसिंह नारायण म्हणाले, भाऊ, धामामध्ये ज्याला त्याला प्रवेश मिळत नाही, पण तुझी जीद आहे, चाल मी सर्वांनाच घेऊन जातो. अरे पण जबरदस्ती थोडी होते. एक काम कर बेटा, पुऱ्या गावाला तू विचार कोणाची इच्छा आहे, जो हाव म्हणेल त्याला आपण विमानामध्ये घेऊ. प्रल्हादजी निघाले. भावाला विचारलं सर्वात प्रथम, भाऊ भगवान आले आहे, वैकुंठात जायचं आहे. भाऊ म्हणाला, राहू दे ना, अजून लग्न बाकी आहे घरामध्ये 1-2. मामा जवळ गेले, काका जवळ गेले, पण कोणीही तयार नाही झालं. एक म्हणाला हे काम बाकी, दुसरा म्हणाला हे काम बाकी. प्रत्येकाचा हाच जबाब, अरे परमेश्वर आपल्याला धामामध्ये घेऊन जातो, हे आपलं मोठं सौभाग्य. परंतु आता नाही, आता तर अजून पुष्कळ काम आमचे बाकी आहे. काम संपल्यानंतर जर आला तर पाहू, वेळ मिळेल का परत. तस मोका मिळाला आहे, वेळ मिळाली आहे, डुबकी मारूनच घ्यायची. परमेश्वर में डुबाने के लिए श्रीमद भागवत तैयार है. श्रीमद भागवतामध्ये आपण प्रवेश करूया. सर्वप्रथम महात्म्य. कितीतरी वेळा भागवत कथा ऐकली आहे, म्हणून मी सविस्तर महात्म्य घेणार नाही. रामयमल रंगराते साधो, रामयमल रंगराते, रामयमल रंगराते साधो, रामयमल रंगराते. भागवताचं वर्णन ब्रह्मानंद स्वामीनं या एक कीर्तनामध्ये केलेलं आहे. अनंत कल्प बीते पीते, अनंत कल्प बीते पीते, अजहु नहीं अघाते साधो, रामयमल रंगराते साधो, रामयमल रंगराते. भागवत कुठून उत्पन्न झालं? भागवतचा सरळ अर्थ भगवता प्रोक्तम इति भागवतम. भगवंतानं सांगितलं म्हणून त्याला भागवत असं नाव मिळालं. ज्याच्यानं भगवंताची प्रत्यक्ष मुलाकात होते म्हणून भागवत असं नाव मिळालं. प्रथम बीज बद्रीपति बोयो, नारद के उर्माही. प्रथम बीज बद्रीपति बोयो, नारद के उर्माही. प्रथम बीज, प्रथम वेळा बद्रीपती नारायणच्या मुखामधून, नारायणच्या मुखामधून निघालं. भागवताचं बीज
नारायणाने नारदाला दिला आहे. नारदच्या हृदयामध्ये प्रथम बीज बद्रीपति बोयो, नारद के उर माही. प्रथम बीज बद्रीपति बोयो, नारद के उर माही. नारद ले दश ही दिश वेरो, नारद ले दश ही दिश वेरो, 14 लोक के माही साधो, राम अमल रंग रातो. साधो राम अमल रंग रातो. नारायणानं नारदच्या हृदयामध्ये सर्वप्रथम भागवताचं बीज लावलेलं आहे. नारदले चहुदिश ही वेर्यो, आणि नारदानं 10 दिशामध्ये हे बीज फेकलेलं आहे. 14 लोकांमध्ये नारद द्वारा हे भागवतचं बीज पोहोचलं आहे. चिंतित व्यासमुनी जवळ गेले नारद, आणि व्यासच्या हृदयामध्ये हे बीज लावलेलं आहे. नारद पास व्यास मुनि लेके, शुक जोगी को पायो. नारद पास व्यास मुनि लेके, सुख जोगी को पायो. नारद पास व्यास मुनि लेके, शुक जोगी को पायो. नारद पास व्यास मुनि लेके, सुख जोगी को पायो. नारदनं व्यासला दिला आहे, आणि महाराज वेदव्यास यांनी शुकदेवजी महाराजला दिला आहे. सो शुक अनंत कोटि वैष्णव, सो सुख अनंत कोटि वैष्णव, सो शुक अनंत कोटि वैष्णव को, सो सुख अनंत कोटि वैष्णव को, सब कुरंग चढ़ायो साधो, राम अमल रातो. साधो राम अमल रंग रातो. शुकदेवजी महाराज यांनी वेदव्यास जवळून हे भागवत रस प्राप्त केला आहे, भागवत बीज प्राप्त केला आहे. आणि शुकदेवजी महाराजच्या माध्यमानं अनंत कोटी वैष्णव को, अनेक प्रकारचे जे वैष्णव आहेत त्या प्रत्येक वैष्णवाला शुकदेवजी महाराजनं हे भागवत बीज दिला आहे. घर घर तक भागवत को पहुंचा दिया शुकदेवजी महाराज ने. सो शुक तेले सूत पुराणी, दीना खूब अध्यासी. सो शुक तेले सूत पुराणी, दीना खूब अध्यासी. शुकदेवजी महाराज यांनी ज्या वेळा परीक्षित महाराजला हे कथा सांगितली होती, त्यावेळा त्या सभेत सूत महाराज पण उपस्थित होते. आणि सूत महाराज यांनी शुकदेवच्या मुख कमळद्वारा हा भागवत रस, भागवत बीज सूत पुराणीच्या हृदयामध्ये गेला आहे. सो शुक तेले सूत पुराणी, दीना खूब अध्यासी. सो सुख तेले सूत पुराणी, पीना खूब अध्यासी. निश दिन एही अमल के छाटे, निस दिन ही
के छाके. सुखदेवजी महाराज यांनी घुमत सहस 88 साधो राम यमल रंगरातो साधो. सुखदेवजी महाराज यांच्या माध्यमातून 88,000 ऋषी महात्मा यांच्या हृदयामध्ये भागवत बीज गेला आहे. कहां से कहां पहुंचा. बद्रीपती नारायणच्या हृदयामधून उत्पत्ती झाली. 88,000 ऋषीच्या हृदयामध्ये सुखदेवजी महाराजांच्या माध्यमाने गेला आहे. निश दिन एहि अमल के छाके. 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 घुमत सहस 88 साधो राम यमल रंगरातो साधो. अरे साधो राम यमल रंगरातो साधो. आणि ज्याच्या हृदयामध्ये हे बीज पडलेलं आहे. निश्चदेने एही अमल के छाके. ज्यानं ह्या भागवत रसाचं पान केलं 24 तास तो आनंद 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 मध्येच घुमत आहे. शेष सहस्रमुख शिव सैनिकादिक पीवत पातन खाके. शेष सहस्रमुख शिव सनकादिक पीवत पात न थाके. शेष सहस्रमुख 1000 मुख आहे शेषला. 1000 तोंडानं भगवान शेष गान करतात. भगवान भोलेनाथ भागवतचं गान करतात. पीवत पातन थाके. शेष सहस मुख शिव सनकादिक पीवत पातन थाके. शेष सहस्रमुख शिव सनकादिक पीवत पात न थाके. ब्रह्मानंद कहे ब्रह्मानंद कहे अक्षरवासी. ब्रह्मानंद कहे अक्षरवासी. एहि अमल में छाके साधो राम यमल रंगराते. साधो अमल रंगरातो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भागवत महात्म्य का प्रारंभ सबसे पहले सत स्वरूप सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म को मैं वंदन करता हूं. या जगामध्ये परमेश्वर हा पक्षीचा माळा आहे आणि मन हे पक्षी आहे. क्या बोलते हैं घोसला. पक्षीचा माळा. पक्षीला सुख केव्हा मिळतं जेव्हा तो स्वतःच्या माळ्यामध्ये जातो. बस त्याचप्रमाणे मनाला खरोखर आनंद केव्हा मिळतो. टीव्ही पायानं काय केल्यानं मिळतो आनंद. पार्टी केल्यानं. भरीत पार्टी शेवभाजीची पार्टी 2 तास 3 तास 4 तास इनकमिंग
आउट गोइंग केस खत्म, पुरा केस. तो आनंद काही काही नेहमी नाही राहत. खरोखर सत्य आनंद परमेश्वरच्या स्वरूपामध्ये राहिलेला आहे. पण अफसोस आपल्याजवळ वेळ नाही त्याची अनुभूती करण्याची. एक बार डूबके देखो, एक बार डूबके देखो उस स्वरूप में, देखो आनंद 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 ही छाता रहेगा. षडैश्वर्य परमेश्वर आहे. तीन परमेश्वराचे कार्य आहे, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय. तीन तापाचा तो नाश करत असतो, आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक. तीन ताप, तीन गुण, तीन रोग याची निवृत्ती, चार पुरुषार्थाची प्राप्ती होईल. म्हणून सर्व भक्तांनी रोज एक माळा तर अवश्य करायची. खाली हात घेऊन आपण येतो इथे, अरे माळा घेऊन यायची, बस माळा घेऊन बसायचं. हा तोंडानं बोलायचं नाही म्हणतो मी, बोल मत बोलव, पण हाताला तर तो धंदा राहील. हाताला एक व्यवसाय मिळेल. माळा केल्यानं तीन गुणची निवृत्ती होते, माळा केल्यानं तीन तापची निवृत्ती होते, माळा केल्यानं तीन रोगची निवृत्ती होते आणि माळा केल्यानं चार पुरुषार्थाची प्राप्ती होते. तीन गुण्यात तीन बराबर 9, 9 गुण्यात 3 नाही 17, 27 आणि 27 गुण्यात 4 किती होता? काढा मोबाईल. 108. 3 गुणची निवृत्ती, 3 तापची निवृत्ती, 3 प्रकारचे रोग, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तिघीची निवृत्ती होते. 3 ताप, आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक हा 3 प्रकारचा ताप आहे, त्याची निवृत्ती होते. आणि रोग मेडिकल आहे तुमचा, म्हणजे तुम्हाला माहित असेल प्रत्येक रोग या जगामध्ये ह्या 3 वस्तू पासूनच रोग उत्पन्न होतो. कफ, वात आणि पित्त. या 3च्या बाहेर दुसरा रोगच नाही. पित्त वाढतो तर अनेक रोग होता, वात वाढला म्हणजे अनेक रोग होता आणि कफ वाढला म्हणजे अनेक रोग होता. तर कफ, वात आणि पित्तची निवृत्ती पण माळा केल्यानं होते. 3 गुणची निवृत्ती, 3 तापची निवृत्ती, 3 रोगची निवृत्ती आणि हे निवृत्ती झाल्यानंतर 3 गुण्या 3 9 गुण्या 3 27 गुण्या 4 धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. जीव सुखी 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 होऊन जातो. आपल्याला पाहिजे काय दुसरं? याच्याशिवाय दुसरं काही पाहिजे काय? आपण इच्छतो की मी सर्व प्रकारानं सुखी राहू. कथेची वेळ 11 वाजेची आहे. कथा आज उशिरा झाली होती, मात्र 10 मिनिट तुमची जास्तीची घेईल. तीन ताप, त्याच्यापासून बाहेर कोणता ताप नाही. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. आध्यात्मिक ताप कोणता? तर काही धर्म संबंधी दुःख. आता वेळ नाही म्हणून व्याख्या करत नाही मी जास्ती, पण धर्म जितका दुखी करतो आपल्याला तितका दुसरी कोणतीच बाबत आपल्याला दुखी करत नाही. धर्म आपल्याला पुष्कळ दुःख देत असतो, कारण आपली मानसिकता आणि आपले जे धर्मगुरू आहे ते सर्व विचित्र झाले आहे. प्रत्येक अलग अलग रस्ता दाखवता, अलग अलग मार्ग दाखवता. सर्वांनाच भगवान होण्याची पडलेली आहे, प्रत्येकाला, प्रत्येक धर्मगुरूला.
जो गुरु पाहतो, माझा चेला होय, माझा चेला होय, माझा चेला होय, अब तो गुरु बनने की हरीफाई लगी. आता ते कोणते तरी महाराज गेले, आता कुठे गेले? जिथे कृष्णानं जन्म घेतला होता. मोठे मोठे बापू पण गेले. या जगामध्ये गुरु होण्यामध्ये फायदा नाही, बहुत नुकसान आहे. मला कोणी म्हणतं की तुम्ही माझे गुरु व्हा, शत शत वंदन. अरे मी स्वतः चेला आहे, अजून मला कोणाचंच गुरु व्हायचं नाही. गुरु आपल्याला मार्ग दाखवतात सुखी होण्याचा, आणि सुखी होण्यासाठी आपण त्या रस्त्यावर चालत असतो. आपली भक्ती जर वाढली तर ते भक्ती अंधश्रद्धेत परिणमित होत असते. आणि तेव्हा असे जे महाराज ज्यांची धरपकड झाली आहे अशाचा तेव्हा जन्म होत असतो. भक्ती जेव्हा अतिशय वाढते, अतिश्रद्धा, अतिश्रद्धा आली म्हणजे अंधश्रद्धा होते. मी तर म्हणतो की त्या महाराजाचा काही दोष नाही हो. दोष कोणाचा आहे? त्यांना जे भगवान मानणारे भक्त आहे त्यांचा. अरे आपण अनाज खातो, आपल्यामध्ये इतका तर विवेक, आपल्याला इतकी तर अक्कल आहे की भगवान कसा असतो. जहां देखा वहां सर झुका दिया, मर जाओगे. अरे घरोघरी भगवान जन्मेल, कुठे कुठे जासाल तुम्ही. अंधश्रद्धेचा त्याग, अतिशय भक्तीचा त्याग, अतिशय भक्ती. भक्तीमध्ये जर ढोंग आला म्हणजे अंधश्रद्धेत ते परिणमित होते. त्या महाराजाची हिस्ट्री आली होती. ते महाराज आंघोळ करत, दुधानं आंघोळ करत, आणि त्या दुधाची खीर तयार होय, आणि ते भक्त सर्व ते खीर त्याचा प्रसाद घेत. कहां जाएगी अंधश्रद्धा? हे का भक्तीची रीत आहे? आणि आपल्याला पण काही दिसलं पाहिजे म्हणजे आपण सर्वच गाड्या करून जातो. चला हो, चमत्कारी आहे महाराज. यहाँ कोई चद्दर वाले बाबा आते हैं, कोई दगड वाले बाबा आते हैं, आणि सर्व्याच दुकाने भरपूर चालतात, पुष्कळ चालतात. चांगल्यामध्ये चांगला धंदा म्हणजे काय? साधू विजा. याच्यासारखा एक पण बिझनेस नाही. या धंद्यामध्ये कधीच मंदी येत नाही. कोणाच्या घरी गेल्या म्हणजे बिचारा मजुरी करत असला, काहीही करतो, उशीने घेतो, 11 रुपये तर शेवटे ठेवतो. या धंद्यामध्ये खोट नाही बिलकुल. पण तुमची अतिश्रद्धा आम्हाला केव्हा केव्हा बिघाडत असते. आम्हाला केव्हा केव्हा भगवान होण्याचा हृदयामध्ये शोक जगवते. अतिश्रद्धा वर्ज है, अतिश्रद्धा वर्ज है. 3 प्रकारचे ताप: आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. आध्यात्मिक म्हणजे धर्म संबंधित दुःख. आधिदैविक म्हणजे या वर्षी पाऊस जास्ती आला, कमी आला, जे आपल्या हातात नसतं. जे दुःख आपल्या हातात नसतं त्याला आधिदैविक. जे दैव द्वारा निर्मित आहे. कोण्या माणसानं आपल्याला नाही मारलं, पण दैवचीच थपाट लागली आपल्याला, ते आधिदैविक दुःख. आणि नंबर 3 आधिभौतिक दुःख. शेतामध्ये डुक्करचा त्रास, हे आधिभौतिक दुःख. शेतामध्ये उंदराचा त्रास, हे आधिभौतिक दुःख. जे दुःख ह्या पृथ्वीवरच्या लोकद्वारा, जीवद्वारा निर्मित झालेला आहे. आपले शेजारी, आपले परिवारजन, त्यांनी जे दुःख निर्मित केलं आहे, हे आधिभौतिक दुःख. या तिघी दुःखाची निवृत्ती माळा केल्यानं होते. 3 गुण सत्व, रज, तम, या तिघी गुणची निवृत्ती पण माळा केल्यानं होते. कफ, वात आणि पित्त या तिघीची निवृत्ती माळा केल्यानं होते.
आणि हे तुम्ही बिलकुल क्लिअर झाले म्हणजे 4 पुरुषार्थाची तुम्हाला प्राप्ती होते. त्यामध्ये सर्वात प्रथम येतो धर्म. म्हणजे जर माळा केली तर आपल्याला इतकं तर ज्ञान येतच, शुद्ध गावठी भाषा ज्ञान येतच की मला काय खायचं आहे, कशाचा त्याग करायचा आहे, क्या पिणे का है क्या नहीं पिणे का, माझ्यासाठी कोणत्या वस्तूचं भगवंतानं निर्माण केलं आहे, हे प्रत्येक वस्तूचं ज्ञान म्हणजे धर्मची प्राप्ती होते. धर्माला जीवनामध्ये म्हणजे काय येतं, आपोआप अर्थ येतो. अर्थ म्हणजे पैसा. धर्म आला म्हणजे पैसा येणारच. मजुरी काम करतो, पुरा परिवार करतो, बापा जातो, मुलगा जातो, बाई जाते, सर्वच जाता, संध्याकाळी त्याला 700 रुपये मजुरी मिळाली. दारू घेऊन आला, पिऊन खलास, क्या मिलेगा, कुछ नहीं, खाया पिया खत्म. दुसऱ्या दिवशी सकाळी परत शून्य पासून सुरुवात होत असते. ज्या जीवनामध्ये धर्म नसतो त्याच्या जीवनामध्ये. पण जिथे धर्म आहे त्याचे 700 मधून अरे 300 रुपये तर शिल्लक राहतील. घरामध्ये पैसा तर राहील, घरामध्ये पैसा दिसेल म्हणजे अर्थची प्राप्ती होते. आणि तुमच्या जवळ धर्म आहे आणि तुमच्या जवळ पैसा आहे म्हणजे नंबर 3 आपली सर्वांची जरूरत काय, काय जरूरत साहेब, मस्त सुंदर सुशील फॅशनेबल संस्कारी कन्या, बस हे सर्वांची जरूरत. आजकालचे आई वडील मुलाईला म्हणता अरे जरा शिक नाही तर राहशील असाच, नोकरी नाही मिळणार, आणि नोकरी नाही तर छोकरी नाही. बस धर्माचं पालन करा म्हणजे अर्थप्राप्ती होते. अर्थप्राप्ती झाली म्हणजे आपोआप कामची प्राप्ती होते. पैसा असला की तुम्ही कुठेही जाऊ शकता, पुरी दुनिया तुम्हाला विचारत येते. बस पैसा पाहिजे. आणि धर्म आहे, जीवनामध्ये पैसा आहे, सत्कार्यामध्ये तुम्ही उपयोग करता आहे, सुंदर संस्कारी पत्नी आहे, संस्कारी मुलं बाळ आहे, म्हणजे शेवटे मोक्ष तर नक्कीच आहे. कितके फायदे माळा करायचे आहे. पण शुद्ध मनानं केली तर. हा माळा करता करता कोण आलं ना कोण गेलं हे ऑडिट नाही करायचं. आपण सीए नाही, आपण मंदिरात जातो आणि सीए ची डिग्री धारण करतो, चार्टर्ड अकाउंटंट. तो असं करत होता, ते असं करत होते, मी तर जातच नाही, मला तर नाव पाडतात. अरे पाडू दे ना माय नाव. म्हणीसन काय म्हणतील आपल्याला, गैरी मोठी भक्ताणी झाली हो. काही दुसरा तर अपशब्द काही वापरणार नाही, भक्ताणीच म्हणता ना आपल्याला. अरे भक्तची डिग्री का फुकट मध्ये मिळते. डॉक्टर व्हायचं आहे तर 1 करोड रुपयाचा खर्च लागतो, पण डॉक्टरला भक्तची डिग्री नाही मिळत. ती डिग्री मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्या वर्तनच्या आधारे नक्की होते की तुम्ही भगत आहे की नाही. महात्म्यामध्ये प्रवेश. शुकदेवजी महाराज यांची कथेचा शुभारंभ दुपार नंतरच्या सत्रामध्ये करूया. महात्म्य संक्षिप्त मध्ये आपण संध्याकाळची कथेत ऐकू आणि नंतर प्रथम स्कंदामध्ये आपण प्रवेश करू.